या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होण्याची शक्यता आहे। हेमंत सोरेन राजभवनावर दाखल सुद्धा झालेले आहेत। सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आहे। चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ईडीने छापेमारी केल्यानंतर हेमंत सोरेन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत, ऐकूया। चंपाई सोरेन जी के नाम पे मुहर लगी। हम लोगों ने चुन लिया अपना नेता। चंपाई सोरेन अगले मुख्यमंत्री, तो विधायक दल के नेता चंपाई सोरेन या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आहे। चंपाई सोरेन झारखंडचे आता नवे मुख्यमंत्री असतील। हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी राज्यपाल से मिलकर इस्तीफा देंगे और नए मुख्यमंत्री के रूप में हम लोगों ने चंपाई सोरेन को अपना नेता चुना है। वो मुख्यमंत्री का हम लोग दावा करते हैं। बिल्कुल सभी विधायक अंदर जाना चाहते थे, रोका गया है। जब वो बुलाएंगे तो फिर जाएंगे। हेमंत सोरेन यांना आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। झारखंडमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। हेमंत सोरेन हे राजभवनावर आता पोहोचलेले आहेत। ईडीच्या छापेमारीनंतर जवळपास अनेक तास 40 तास आपण म्हणू शकतो हेमंत सोरेन गायब झाल्याची चर्चा रंगलेली होती। त्यानंतर ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकलेला होता। यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जवळपास 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आलेली होती। 2 आलिशान कारही जप्त करण्यात आलेल्या होत्या। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, झारखंडमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन यांना अटक होण्याची शक्यता आहे। प्रतिक्रिया समोर येत आहे। मुख्यमंत्री की गिरफ्तारी हो गई है, हिरासत में है। अभी तो हिरासत में है। आपने देखा होगा कि ईडी की टीम के साथ माननीय मुख्यमंत्री जी गवर्नर के पास गए हैं। सुनने में आ रहा है कि इस्तीफा देने गए हैं। उसके बाद ही आगे की रणनीति तय होगी। तमाम हमारे विधायक साथ में हैं, मंत्रीगण साथ में हैं। जी महुआ जी, जिस तरह से मुख्यमंत्री से सुबह से पूछताछ चल रही थी, उसके बाद वो राजभवन आए, इस्तीफा देंगे क्या मुख्यमंत्री? ऐसी सूचना तो है। अभी हम लोगों से वो मिल नहीं पाए हैं, लेकिन यही बात आ रही है। मैम, आप लोगों के साथ विधायक भी जा रहे थे राजभवन में, लेकिन विधायकों को जाने हाँ, उनका अभी 5 लोगों का ही की बात हुई थी, तो शायद इस्तीफे के बाद सबको जाने के लिए दिया जाएगा। तो विधायक दल की मीटिंग में चंपाई सोरेन जी को मुख्यमंत्री का अगला मुख्यमंत्री वही? जी, यही निर्णय हुआ है कि चंपाई सोरेन जी को मुख्यमंत्री बनाया जाए। और ये शपथ ग्रहण का कोई समय तय नहीं, अभी ये सब बात नहीं हुई है। जी नहीं। ये जो समर्थन पत्र है आप लोगों ने राज्यपाल को सौंपा है? नहीं, उसको सौंपने के लिए जाना चाह रहे थे लोग, लेकिन अभी फिलहाल सब लोग वेट कर रहे हैं। सारे विधायक, हमारे पास संख्या बल पूरा है, जितना होना चाहिए उससे भी ज़्यादा है। अंदर गए हैं, क्या इस्तीफा देने गए हैं? शायद ऐसी सूचना आ रही है। जी देखिए, राज्यसभा सांसद हैं हेमंत सोरेन हे राजभवनावर पोहोचलेले आहेत राजीनामा देण्याकरता। आणि आता झारखंडमध्ये अनेक घडामोडींना वेग इस तरह की स्थिति पैदा कर दी गई है भाजपा द्वारा, और जहां भी जनता द्वारा चुनी हुई सरकारें हैं जो भाजपा की नहीं है, वहां इस तरह से सत्ता पलट देखने को मिल रहा है। लेकिन यहां पर हमारे पास संख्या बल है पूरी तरह से। सारे विधायक जो गठबंधन के हैं सभी साथ में हैं, सारे मंत्री साथ में हैं, और सब लोगों ने मिलकर अपना विधायक मुख्यमंत्री चुन ही लिया है। माननीय चंपाई सोरेन जी जो पार्टी के बहुत ही वरिष्ठ नेता हैं, उन्हीं को निर्णय लिया गया है कि उन्हीं को मुख्यमंत्री बनाया। अगर हेमंत सोरेन को ईडी गिरफ्तार कर देता आप लोग आगे क्या? अभी कोई रणनीति नहीं बनी है। जी, बैठ जाएगा। या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, हेमंत सोरेन यांना ईडीकडून जवळपास 10 वेळा समन्स बजावण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सुद्धा ईडी पोहोचलेली होती चौकशी करता। मोठ्या प्रमाणावर रक्कम ही जप्त करण्यात आली, जवळपास 36 लाखांच्या घरात, तर 2 आलिशान गाड्या या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या घडामोडीत मात्र हेमंत सोरेन गायब झाल्याची चर्चा रंगली। आज सोरेन हे थेट राजभवनावर पोहोचलेत राजीनामा देण्याकरता। निश्चितच लागणे संपूर्ण देशाचं या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं होतं, कारण थेट त्यांनी राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे पोहोचलेले आहेत। राज्यपाल CP राधाकृष्णन
यांनी आता जी माहिती समोर येते की त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे आता पुढील मुख्यमंत्री जे आहेत ते कुठेतरी आपल्याला दिसत आहेत की चंपई सोरेन यांची जी नियुक्ती आहे ती पुढची एकंदरीत मुख्यमंत्री पदा होण्याची दाट शक्यता आहे, कारण विधिमंडळाच्या गटनेतेपदी सुद्धा त्यांची आता निवड करण्यात आलेली आहे। या उलट याआधी अधिक तर्कवितर्क लावले जात होते। कदाचित त्यांची मुलगी आहे हेमंत सोरेन यांची कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं जाईल अशी चर्चा होती, मात्र कौटुंब विरोधातून कुठेतरी हे मुख्यमंत्रीपद हुकल्याचं आता समोर येत आहे आणि आपण पाहत आहोत की नवे मुख्यमंत्री आता झारखंडचा मिळणार आहेत। लागवी निश्चित हेमंत सोरेन यांना 10 वेळा चेतन ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि यामध्ये या सगळ्या दरम्यान दिल्लीत 3 ठिकाणी ईडीनं छापा सुद्धा टाकलेला होता। आता मात्र काय घडतंय झारखंडमध्ये या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतात का तुमच्यापर्यंत? नक्कीच लागवी ज्या प्रकारे एकंदरची माहिती आणखी समोर येत होती की राज्यातील परिस्थिती जर आपण पाहिली झारखंडमधील तर प्रचंड तणावामध्ये होती। सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी 144 कलमही लागू करण्यात आलं होतं संपूर्ण राज्यामध्ये। त्यामुळे राज्याचा कारभार कसा सुरू राहणार या संदर्भातील प्रश्न आहेत ते विरोधकांकडून उपस्थित केले जात होते आणि म्हणून आज तातडीने आपण पाहत आहोत की सोरेन यांना राजीनामा देऊन नवे मुख्यमंत्री नियुक्तीची प्रक्रिया आहे ती आता सत्ताधारी पक्षाने सुरू केलेली आहे आणि एकूणच जर आपण पाहत असू की झारखंडमध्ये हा मोठा सत्ता बदल आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवी निश्चित चेतन आपण पाहतोय आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे अर्थातच याचे एक वेगळे अर्थ सुद्धा लावले जात आहेत। एकूणच इंडिया आघाडीच्या या सगळ्या भवितव्यासंदर्भात देखील आता सवाल काही उपस्थित केले जात आहेत। पण कोण आहेत हेमंत सोरेन? आपण एक नजर टाकूया। झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन। झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्य नेते म्हणून सोरेन यांच्याकडे पाहिलं जातं। माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत। जुलै 2013 ते डिसेंबर 2013 पर्यंत झारखंडचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत। डिसेंबर 2019 पासून झारखंडचे ते मुख्यमंत्री होते। झामुमो इंडिया आघाडीतील प्रमुख एक घटक पक्ष आहे इंडिया आघाडीतला झारखंड मुक्ती मोर्चा आणि याच झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्य नेते हेमंत सोरेन आहेत। या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। थेट जाऊया। राजभवन के बाहर इतना इंतजार करते देखा है? कभी नहीं देखा है और ये संघीय ढांचा को आज 75वां देश की आज़ादी का जो मना रहे हैं अमृत महोत्सव उसका सबसे बुरा दिन आज है जब फेडरल स्ट्रक्चर कंप्लीट मोदी राज में खत्म हो। राजभवन के सूत्र कह रहे हैं समय नहीं दिया था, 9:50 का समय था, 5-6 आदमी का समय था, ये डिक्टेट करना चाह रहे हैं गवर्नर हाउस को। ये अगर वो कह रहे हैं तो ब्रिज पे पहले ही बैठे खड़े हुए हैं कि हम ब्रिज क्रॉस कर जाएंगे, तो ये उनसे भी तो पूछिए कि कौन सा ब्रिज क्रॉस कर रहे हैं। आप लोग क्या करेंगे? चंपई सोरेन भी देखिए, चंपई सोरेन के बारे में आप बताइए, जैसे वो नेता आपके चुने गए हैं, कैसे व्यक्ति हैं, क्या वो इस तरीके से सरकार को साथ लेकर मेरे याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार वडेट्टीवार साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे? बिहार पाठोपाठ झारखंडमध्ये सुद्धा आता अनेक घडामोडी। लोकसभा नजरेपुढे ठेवून या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित कारवाई केली जात आहे। ही राजकीय उद्दिष्ट नजरेपुढे ठेवून राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन आणि अशा पद्धतीनं विरोधकांना कुठल्या इतर राज्यामध्ये कारवाई होते ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांची सरकार आहे, पण विरोधकांच्या सरकारच्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करून विरोधक संपवून टाकायचा आणि हम करे सो कायदा या पद्धतीनं या देशामध्ये सुरू आहे। त्याचंच एक उदाहरण आहे की हेमंत सोरेन यांच्यावर जी आज कारवाई किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागला, खरं तर ही लोकशाहीच्या गळा घोटण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि तो लोकशाही संपवूनच हे थांबेल अशा या सगळ्या परिस्थितीतून दिसते आहे।
निश्चित. धन्यवाद वडेट्टीवारजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे अशी टीका वडेट्टीवार करतायत. अधिक जाणून घेतोय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत सोरेन यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची आता शक्यता आहे. हे अत्यंत विकृत पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्षाने गेल्या 9 वर्षामध्ये चालवलेलं आहे. तुम्ही पहा ना, देश पातळीवरती आता निवडणुका जवळ येत आहेत. सगळीकडे ईडीचं आता फारच ऍक्टिव्हेट झाल्यासारखं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये पण तसंच चालू आहे. आणि जिथे जिथे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आता ते लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव असतील, हेमंत सोरेन असतील, सगळ्यांचा आवाज बंद करायचा, सगळ्यांना दबावाचं राजकारण करायचं आणि हीच देशामध्ये दाखवण्याची की आम्ही किती लोकप्रिय आहोत. ही लोकप्रियतेचा समानार्थ हा असा आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया अत्यंत विकृत पद्धतीचं आहे आणि लोकांचे डोळे लवकर उघडतील तितकं बरं असेल. विरोधकांचा आवाजच नव्हे तर विरोधक संपवायची जर परिस्थिती आली तर लोकशाही टिकणार कशी, हा प्रश्न आता मला वाटतं जनतेसमोर आहे. आणि ज्या वेळेला सत्ताधारी अशा पद्धतीनं जर काम करत असतील तर त्यावेळेला ते रोखण्याचं काम जनताच करू शकते. अगदी. सावंत साहेब, पण या सगळ्या घडामोडीनंतर आता इंडिया आघाडीच्या ऐक्यासंदर्भात देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. जर काही दिवसापूर्वीच्या आपण घडामोडी पाहिल्या तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. आप देखील हरियाणामध्ये तशाच भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं बिहारमध्ये नितीश कुमार यांनी झटका दिलाय आणि आता झारखंडमध्ये हेमंत सोरेन. काय होईल या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर? कसं झालंय की राजा घाबरलेला आहे आणि त्यामुळे जास्त आक्रमक आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचा किंवा खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पद्धतीनं दबाव आणून ही इंडिया आघाडी मोडायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, हे समोर आहे. तरी देखील जे लढतील ते बरोबर राहतील आणि जनता त्यांच्या बरोबर राहील एवढं निश्चित आहे. निश्चित. धन्यवाद सावंतजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. राजा घाबरलेला आहे आणि यातूनच या सगळ्या घडामोडी घडतायत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेली आहे. तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं हे काम सुरू झालंय अशी टीका विजय वडेट्टीवार करतायत. हेमंत सोरेन यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पण सगळे हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया. शेकडो एकर जमीन माफियांनी हडपल्याचा आरोप आहे. जमीन घोटाळा आहे हा. कोट्यवधीची जमीन बेकायदेशीरपणे हडपली असा आरोप सोरेन यांच्यावर आहे. माफियांच्या रॅकेटशी सोरेन यांच्या संबंधाचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे. IAS रवी छंजन यांना या प्रकरणात अटक झालेली आहे. शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण आणि या सगळ्या प्रकरणी आता हेमंत सोरेन यांच्या ईडी चौकशीनंतर त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. बाहर किया गया। अब ये देखते हैं कि राज्यपाल महोदय अगर बुलाएंगे तो हम सारे विधायकों के साथ बुलाना ही है। संवैधानिक पद पर बैठे हुए कोई घर की जो भी करना है ठोक के करना है। सबको अपना अपना दायरा पता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।